महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तकांच्या समस्या संबंधी आपण खोलवर जाऊन विचार केला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की युनियन हा एक इंग्रजी शब्द आहे आणि त्याचं मराठी भाषांतर कामगार संघटना असं आहे। म्हणजे कामगारांना वगळलं तर युनियनला काही अर्थ नाही। त्यामुळे युनियन म्हणजे आपण एक ठराविक नेते असं जे समजतोय ते चुकीचं आहे। नेत्यांची हुशारी ही कामगार चळवळ यशस्वी होण्यासाठी पूर्ण नसते असं आपण मानतो। व्यक्तिवाद जो आहे तो कामगार चळवळीमध्ये खूप कमी वापरला जातो किंवा व्यक्तिवाद ही एक संधिसाधू प्रवृत्ती आहे आणि व्यक्तिवादामुळे कामगार संघटनेचं नुकसान होतं असं कामगार वर्गीय दृष्टिकोनाची शिकवण आहे। मुळात हे आपण समजून घेतलं पाहिजे की या कामगार चळवळीचे जे थोर मार्गदर्शक आहेत, विचारवंत आहेत, त्यांचा मुद्दा आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे। उदाहरणार्थ कार्ल मार्क्स, त्याने असं सांगितलं की वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट, यू हॅव नथिंग टू लूज बट युअर चेन्स। जगातल्या कामगारांना एक व्हा, लक्षात ठेवा तुमच्याजवळ गमवण्यास फक्त बेड्या आहेत आणि जिंकण्यासाठी सगळं जग आहे। पण आज तसा कामगार राहिलेला नाही जे वर्णन कार्ल मार्क्सने केलेलं होतं। आता कामगारांच्याकडे गमवण्यासारखं बरंच आहे, त्यामुळे आणखीन लढा गुंतागुंतीचा बनतो। मार्क्सनं असंही सांगितलेलं आहे की उत्पादन साधनांच्या मध्ये प्रगती झाली, उत्पादन साधनं जशी प्रगत होत जातील तसे त्या उत्पादनाशी उत्पादन संबंध असतात ते बदलतात। उत्पादनाचे संबंध भांडवलदार कामगारांचे असतात, शेतमजुरांचे असतात, शेतकऱ्यांचे असतात आणि उत्पादन संबंध बदलल्यानंतर त्या कामगार चळवळीची ही जबाबदारी असते की बदललेल्या उत्पादन संबंधानुसार आपले डावपेच बदलले पाहिजेत, वर्ग संघर्षाची पद्धत बदलली पाहिजे, तरच आपल्याला विजय मिळेल, अन्यथा मिळणार नाही। हे जर आपण लक्षात घेतलं तर आज उत्पादनाची पद्धती, उत्पादन तंत्र बदललेलं आहे। हे आधुनिक जग आहे, संगणकीय जग आहे, जबरदस्त एआयचा हस्तक्षेपाचा झपाटा वाढलेला आहे, कामाची पद्धत सगळी ऑनलाईन बनत चाललेली आहे आणि अशा वेळेला आपल्याला बदललं पाहिजे। पण या बदलण्याच्या आधी आणखीन एक मी सांगतो की कामगार संघटना म्हणजे कामगारांचा हस्तक्षेप पाहिजे, कामगारांचं नेतृत्व पाहिजे। क्रांती होईल ती कामगार वर्गाच्या नेतृत्वाखाली होईल, त्याला धरून सिद्धांत आहेत। शेतकऱ्यांची जूट करून कामगार नेते क्रांती करणार आहेत हे चुकीचं। त्यामुळे कामगारांनी काय करायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आता मी युट्यूबवर भाषण केल्यानंतर प्रतिक्रिया येतात, युनियन काय करते, युनियन काय करणार, पण अशी एकही प्रतिक्रिया येत नाही की आशांनी काय करायला पाहिजे, आशांची जबाबदारी काय, हे महत्त्वाचं आहे। संप नसताना काय करायचं हे महत्त्वाचं आहे। या भारतातल्या कामगार चळवळीचा इतिहास असा आहे की संप नसताना कामगारांनी खूप महत्त्वाचे लढे जिंकलेले आहेत म्हणा, कायदेशीर मार्गाने मागण्या मिळवून घेतलेल्या आहेत। शांततेच्या काळामध्ये काम करणं हे संप काळामधल्या कामापेक्षा जास्त अवघड असतं। संपामध्ये काय असतं की चला संप केला, जो काही चर्चा सामुदायिक निर्णय होईल ते होईल, परंतु संप नसताना प्राथमिक आरोग्य केंद्रावर पातळीवर येणारे मुद्दे, अडचणी, समस्या
त्या कशा सोडवायच्या, राज्य पातळीवरील समस्या कशा सोडवायच्या, त्याची एक स्पष्टता आशांच्यामध्ये असली पाहिजे. दुर्दैवाने आज आशांना असं वाटतं की युनियन म्हणजे काय, मागण्याबद्दल काय बोलायचं तर ते युनियनवाल्यांनी करायचं, ते करत नाहीत. वर्गणी घेतात आणि काम करत नाहीत, अशी तक्रार असते. म्हणजे जणू काय युनियनवालेच सगळे करणार आहेत. तर हे खरं नाही. कारण अन्याय करणारे जे आहेत ते शोषक सत्ताधारी आहेत, त्यांना तुम्हाला न्याय द्यायचा नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. युनियनवाल्याने काय त्यांचे काय हात बांधलेले आहेत का सरकारचे तुम्हाला वाढवून द्यायला? मी कितीतरी वेळा सांगितलेलं आहे की 2% सुद्धा बजेटमध्ये आरोग्यविषयक तरतूद नाही. ती काही देशांच्या मध्ये 12% पर्यंत आहे. त्यांनी सध्या जरी डबल केली तरी आत्ताच्या डबल वेतन सर्वांना मिळेल ना. आशा, गटप्रवर्तक, कंत्राटी कर्मचारी, इतर सर्व कर्मचारी. भारतामध्ये 1 कोटीपर्यंत योजना कर्मी आहेत, सर्व योजनांचे मिळून, अभियानाचे मिळून. आणि त्यांची अशीच लूट चालू आहे, त्यांच्या श्रमाची चोरी चालू आहे, त्यांच्या श्रमाचा मोबदला दिला जात नाही. त्यामुळं की मुख्यतः आशांनी स्वतः काय करायचं हे ठरवायला पाहिजे. दुसरा एक मुद्दा लक्षात घ्या. कामगार चळवळ ही स्त्रियांना समान अधिकार मिळाले पाहिजेत या बाजूची आहे. स्त्रियांना समान अधिकार मिळाले पाहिजेत, महिलांना समान पगार मिळाला पाहिजे, महिलांचा सन्मान झाला पाहिजे. ही जी भारतातील पुरुष सत्ताक पद्धती आहे त्यामध्ये स्त्रियांचं शोषण होतं, हे सगळं थांबलं पाहिजे. आणि पुरुष सत्ताक प्रवृत्ती या प्रतिगाम्यांची, हिंदुत्ववाद्यांची असल्यामुळेच आशांच्या प्रश्नाकडे हिणकस पद्धतीनं बघितलं जातं. कारण यांची शिकवणच आहे ती त्या मनस्मृतीमध्ये दिलेली आहे की स्त्रिया पापी आहेत असं लिहिलेलं आहे. हे ब्राह्मणांच्या स्त्रिया सुद्धा पापी, ही मनुस्मृती घेऊन हे नाचणारे, मनुस्मृतीची घटना अनामून सांगणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना अमान्य असणारे, त्यांची निंदा करणारे हे हिंदुत्ववादी. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणलं त्याला यांनीच विरोध केला. यांच्या विरोधामुळे, दबावामुळेच ते बिल पास झालं नाही. त्यातील काही बाबी महत्वाच्या नंतर अस्तित्वात आल्या, परंतु त्या कारणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्र्याचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिल हे स्त्रियांना सन्मान देण्यासाठी, समान अधिकार देण्याचाच भर त्याच्यामध्ये होता. त्यामुळे हे समजून घ्या की स्त्रियांना या देशामध्ये समान वागणूक मिळत नाही, समान वेतन मिळत नाही, त्यांच्या श्रमाची प्रतिष्ठा राखली जात नाही. आणि या अन्यायाविरुद्ध स्वतः आशांनी, गटप्रवर्तकांनी संघर्ष केला पाहिजे. आणि तो संघर्ष जो आहे तो संप नसतानाच्या काळामध्ये केला पाहिजे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की उत्पादन पद्धती बदललेली आहे, जग झपाट्यानं बदलत चाललेलं आहे. आणि त्यावेळेस तुम्ही तुम्हाला दिलेली कामं पडताळून पहा, VIP बघा. VIP तुमच्याकडे नसेल तर आम्हाला सांगा. सरसकट ऑनलाईन काम नको असं म्हणणं म्हणजे तुम्हाला पगार नको असा त्याचा अर्थ होतो. हे जे तुम्हाला 10,000 रुपये दिले जातात ते त्यांनी कामावर आधारित ऑनलाईनच्या कामासहित काही बाबी ज्या आहेत त्याला जोडून घेतलेले आहेत. आणि त्यामुळं हा मुद्दा जो आहे तो गुंतागुंतीचा आहे. सरळ वाक्य म्हणणं फार सोपं आहे, आम्हाला अजिबातच ऑनलाईन काम नको. पण तुम्ही सांगतायच तुमचं सगळं काम आहे ते ऑनलाईन पद्धतीनं नोंदवलं जातं. आरोग्य खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीचा वापर किती आहे ते पहा.
त्याच्यानंतर मग आपण म्हणू शकतो की तुम्ही एकतर आम्हाला मोबाईल दिलेला नाही, तुम्ही आम्हाला ट्रेनिंग दिलेलं नाही, ज्या आशांना ते काम जमत नाही त्यांच्यावर त्यांनी दादागिरी करता कामा नये, सक्ती करता कामा नये, पगार अडवणूक त्यांची करता कामा नये. त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे. कामावरून काढून टाकण्याची भीती घालता कामा नये. तर या गोष्टी आपण करून घेतल्या पाहिजे. कसा प्रतिकार करायचा हा मुद्दा आहे. अशा काहीच प्रतिकार करणार नाहीत आणि नुसतं सांगायचं की तुम्ही करा आणि तुम्ही करत नाही म्हणून आम्हाला मिळत नाही. साफ झूट. तुम्ही स्वतःची फसवणूक करीत आहात या दृष्टिकोनामध्ये. म्हणून संघर्ष जो आहे तो शांततेच्या काळात सुद्धा केला पाहिजे, संप नसताना केला पाहिजे. तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. साधी गोष्ट आहे की कामगार संघटना रजिस्टर असलेल्या संघटनेला काम करता येत. आणि ज्या आशा आणि गटप्रवर्तकांची युनियन्स आहेत कृती समितीमध्ये काही, त्या देशव्यापी कुठल्याच संघटनेला जोडलेले नाही. ते C2 असो, आयटक असो, इंटक असो, HMS असो, याच्याशिवाय संघटना आहेत. राज्य कर्मचारी संघटना सुद्धा या कुठल्या संघटनेला जोडलेल्या नाहीत. आणि असं असून सुद्धा आम्हीच केले म्हणून ओरडायचं आणि सक्तीनं फंड वसूल करायचा, सक्तीनं वर्गणी गोळा करायची, त्याच्या पावत्या द्यायच्या नाहीत, रजिस्टर नंबर सुद्धा त्यांच्या पावतीवर नसतो, बँकेत खातं नसतं. त्यामुळे त्यांच्या युनियन रजिस्टर आहेत की नाही हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्येक रजिस्टर कामगार संघटनेला काम करण्याचा हक्क आहे या आशाने पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आणि कुठल्याही एका युनियनमुळे ही मानधनवाढ झालेली नाही, ती सगळ्यांनी मिळून केलेली आहे आणि आमची युनियनचा सहभाग त्याच्यामध्ये कायम राहिलेला आहे. त्यामुळे की प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सुरुवात केली पाहिजे. मी सांगतोय पण त्याचं अजून कोण धाडस करत नाही. हा जो पॉश नावाचा कायदा आहे तो ज्या ठिकाणी 10 पेक्षा जास्त महिला काम करतात त्या ठिकाणी त्या कायद्याखाली तक्रार निवारण समिती स्थापन केली पाहिजे. आणि जो कोण अधिकारी धमक्या देतो, भीती घालतो, कामाची सक्ती करतो, ऑनलाईन कामाची सक्ती करतो, त्याच्यावर कारवाई करा, त्याची हकालपट्टी करा असं म्हणण्याचा अधिकार त्या कायद्याखाली आहे. त्याचा वापर करा. काय अडचण असल्यास जरूर आम्हाला कळवा. तुम्हाला आम्ही तो काय पॉश कायदा आहे ते आम्ही तुम्हाला त्या कायद्यासकट देऊ, माहिती देऊ. आम्ही तक्रार अर्ज लिहून देण्याचं काम तर करतोच. तर हे लक्षात घेऊन आशा असो किंवा गटप्रवर्तक असो, तुम्ही कितीही कामगार संघटनेचे सभासद होऊ शकता. जे तुमचं काम करतील असं तुम्हाला विश्वास वाटेल त्याच संघटनेचे तुम्ही सभासद व्हा, संघटित व्हा असं मी आपल्याला आवाहन करीत आहे. मी शंकर पुजारी. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी हे यूट्यूब चॅनल चालवलं जातं. विनामूल्य आहे. काळजीपूर्वक तुम्ही सबस्क्रायबर व्हा, लाईक करा, फॉरवर्ड करा. काही प्रश्न असल्यास जरूर विचारा. एवढे बोलून मी आजचं माझं संभाषण आहे ते पूर्ण करीत आहे. धन्यवाद.